हो मॅडी, मला माहिती आहे ऑर्डर खूप महत्त्वाची आणि मुख्य म्हणजे सी फूड हवं आहे. मी आता निघतोच आहे. मी डायरेक्ट डॉकला जाणार, तिथे बघून मस्त ताजे ताजे मासे घेणार आणि अभिज किचनला येणार. चला चला, गरमागरम चहा घ्या. सर या ना. आलो आलो. मॅडी मला उशीर होतो, नंतर आई बोलू आपण. आई लवकर ये. आले आले. आई लवकर ये ग. आई हे बघ, मी सगळ्यांसाठी चहा केलाय. तू तू स्वतः चहा केलायस बबड्या? अगं भाई, हो बघितलं का, बबड्याने चहा केलाय. शुभ्रा, अगं बबड्याने चहा केलाय. कशा ग तुम्ही बायका, दुःखातही डोळ्यात पाणी, आनंदातही डोळ्यात पाणी. हे पण सोम, मला मात्र खूप आनंद झालाय. मला तर कळतच नाही मला काय होतंय. सोम, खरंच तू चहा केलायस? ओ गॉड, मी स्वप्नात तर नाहीये ना? नाहीये स्वप्नात. तू स्वप्नात नाहीयेस, मी होतो झोपेत. पण आता जागा झालोय. चला चहा प्या, चहा थंड होईल. हे घ्या सर, चहा प्या. येस. ओके, लवकर प्या आणि मला सांगा कसा झालाय. आवडला ना? खूप छान झालाय. ऍक्च्युली मला चहा बनवता येत नाही, पण आईला बघून बघून मी थोडा शिकलोय. मी आयुष्यात प्यायलेला हा सर्वात उत्तम चहा आहे. इतका छान चहा मी खरंच कधी प्यायले नव्हते. मी सुद्धा. मी पण. मग उद्यापासून चहा मीच बनवत जाईन. नको. नाही नको. म्हणजे अरे रोज असा चहा प्यायलो तर सवय लागेल ना. अहो मग लागू द्या ना सवय. अरे बिस्किट आणायची राहिली, थांबा मी घेऊन येतो. मी निघतो, मला बाजारात जायचंय. अहो, चहा नाही संपवलात तुम्ही? प्यायलो. हा, मला माहिती तुम्ही चहा का पित नाही आहात. द्या मला. नाही काय झालं असावरी की पहिल्याच घोटाला जिभेला चटका लागला माझ्या, त्यामुळे पिता येत नाही चहा मला. माझ्या मुलाने केलाय चहा. थांब, तू सुद्धा टाकलास ना चहा? आई माझं झालंय पिऊन. मी म्हंटल कप घासून ठेवते. तो बघ चहा तसाच टाकलाय. दे मला दे. हे बघा, बिस्किट आणली आहेत सगळ्यांसाठी. चहा संपला. खूपच आवडलेला दिसतोय. म्हणजे काय काय चहा झाला होता. वा. पातेल्यात आणखी आहे, घेऊन येऊ? नको, म्हणजे मला बाजारात जायचंय, उशीर होतोय. शुभ्रा तुला? मी अरे मला ना अचानक आठवलं आज खूप काम आहे. वर्क फ्रॉम होम. मी एक काम करते, रूम मध्ये बसते आणि सगळं काम संपवते. आलेच हा? बबड्या, हे निघालेत ना? मी आलेच हा. अहो अहो, तुम्ही काय लगेच निघून चाललाय असे? सोम कुठे? चहा आणायला गेला नाही ना? नाही, चेष्टा करू नका माझ्या मुलाची तुम्ही. सॉरी सॉरी. अहो तुम्ही बाजारात चाललाय ना भाजी आणायला? येतेस? नाही नाही, मला घरात खूप काम आहेत. मी काय सांगते, तुम्ही भाजी जरा सांभाळून घ्या. ते वाटेल ते भाव सांगतात आणि तुम्ही वाटेल ते भाव देता, असं नका करू. ते पण ना, समोरचा माणूस बघून भाव सांगतात. मला बघून ते भाव वाढवतील. असं नाही हो, जरा भोळा माणूस बघितला. मी भोळा? कुठल्या अँगलनी? अहो असं नाही, पण मला काय सांगायचं तुम्हाला, ते सांगतील ना त्याचा तुम्ही अर्ध्या भावात भाजी देतो म्हणून म्हणा. बा. आणि जरा सांभाळून बघून घ्या, म्हणजे डाग वगैरे नाही आहेत ना भाजीला. ते टोमॅटो असे उतरलेले असतात ना, असे चपटे झालेले वगैरे, ते घेऊ नका अजिबात. अजिबात नाही, पण मी वेगळी भाजी घ्यायला चाललोय आज. अहो भाजी कुठली असेल ना तरी नजरेने कळत नाही ती ताजी आहे का नाही, कारण ते लोक पाणी मारून ठेवतात ना. नीट हातात उचलून घेऊन बघा. करेक्ट. मी आज जी भाजी घ्यायला चाललो ना, ती घेताना मी एकदम हुशारीने बघणार आहे. मी अजिबात भोळेपणा करणार नाही. म्हणजे मावशी पापलेट केवढ्याला दिलाय? 1000 रुपये. ह्या 500 रुपयाला दे. एवढी मोठी सुरमई किती? 800 रुपये. 400ला दे. वा वा वा, गुलाबी गुलाबी बोंबील काय दिसतात मस्त. हा हा, भरलेला सरंगा, फडफडीत पापलेट, तोंडाला पाणी सुटतील असे बोंबील, तळल्यानंतर काय लागतील मस्त. काय बोलताय? थांबा थांबा, हो शाकाहारी आहे ना मी. मग चल ना, तू मला भाव करता येत नाही. शुभ्रा सांभाळेल घरचं. नाही नाही, मी नाही, तुम्ही जा. सांगतील त्या भावात घेऊन ये ना मी. दुप्पट द्या, मला काय फरक पडतोय. जा जा.
सर हॅलो हॅलो शुभ्रा. हां सर. शुभ्रा, तुला आज ऑनलाईन इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. अच्छा, पण सर ते ॲक्च्युली दीपालीचं डिपार्टमेंट आहे. मी हो शुभ्रा, ती आज आलेली नाहीये, आजारी आहे. ह्या वेळेला ते सांभाळून घे. पण सर बरं नाही 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 काही प्रॉब्लेम नाही आहे. मी लगेचच माझा लॅपटॉप ओपन करते, विंडो ओपन करते. तुम्ही कॉल फॉरवर्ड केलेत तरी चालतील. नाही नाही नो प्रॉब्लेम, मी रेडी आहे. घेते मी. येस थँक्यू. हेडफोन्स माझे हेडफोन. हॅलो मॅम. हॅलो. तुम्ही बोला, मला ऐकू येत आहे. मला थोडीशी तुमच्याबद्दलची माहिती सांगा. हा मॅम. मॅम माझं नाव रणजित देसाई आहे. मी ठाण्यात राहतो मॅम. आणि मी MBA सुद्धा केलं आहे. ओके. आणि आता मी ए शुभ्रा, अगं कोण आलं? मला बेल पण नाही ऐकू आली. कोण आलंय? आई मी एक इंटरव्ह्यू घेते इथे लॅपटॉपमध्ये. समोरून कोणीतरी बोलतंय, त्यांचा आवाज आला तुम्हाला. एक मिनिट. सॉरी हा रणजित, बोला तुम्ही. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. शुभ्रा, त्याला घेतलंस का कामावर? आई माझा फोन झालाय, तुम्ही मोठ्याने बोलू शकता. हो का? घेतलंस का त्याला कामावर? नाही, आता इंटरव्ह्यू झालाय. 1-2 दिवसात ठरवूया. पण ह्या मुलाला घेणार आहेस ना कामावर? हा म्हणजे आई आता आजच्या दिवसात जेवढे आपले फोन कॉल्स होतील, जेवढे इंटरव्ह्यूज होतील ना, त्याच्यात जो कोणी उजवा ठरेल त्याला घेऊया. अगो बाई, म्हणजे तू ठरवतेस का अशा मुलाखती घेऊन नेहमी कोणाला ठेवायचं नाही ठेवायचं कामावर? ते नाही, खरं तर हे माझं काम नाहीये. म्हणजे ह्यासाठी एक दुसरं डिपार्टमेंट आहे. माझी एक कलिग घेते, पण ती नेमकी आजारी आहे, त्यामुळे आज मला हे काम करावं लागतंय. अच्छा, म्हणजे आज तू ठरवणार आहेस का कोणाला कामावर घ्यायचं किंवा नाही ते? खूप छान ग शुभ्रा, अशीच प्रगती करत जा. मला खूप छान वाटलं तुला असं मुलाखत वगैरे घेताना बघून. आता कोणाची घेणार आहेस का अजून मुलाखत? आता एका हेल्परची पोस्ट आहे, त्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू घेणार. म्हणजे काही नाही आई, फाईल्स इथून तिथे नेणं किंवा आमचे जे काय पेपर वर्क असतं, तर झेरॉक्स लागल्या कधी तर त्या काढणं, चहा पाणी वगैरे बघणं, असं सगळं. हा, म्हणजे शिपाई पाहिजे का तुमच्या ऑफिसमध्ये? मी बसले तर चालेल का इकडे? म्हणजे थांबा की, मी मध्ये नाही येणार तुझ्या. जरा बघू का मी? एक मिनिट. तुम्हाला ऐकायचंय का? हो, म्हणजे मी मध्ये काही बोलणार नाही, अशी बसेन साईड. नाही, काही हरकत नाही. तुम्ही दिसणारही नाही, बसा ना. मी पटकन गॅस बंद करून आले. हो. आई हॅलो मॅम. हा बोला. खरं तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी इतकंच सांगेन की मी एक नालायक मुलगा आहे, एक वाईट नवरा आहे. आणि माझ्याकडून आजपर्यंत ना खूप चुका झाल्या आहेत, पण आता मला सुधारायचंय. मला घरच्यांची जबाबदारी घ्यायची आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. दिवस रात्र काम करायला तयार आहे. मला मेहनत घ्यायची आहे माझ्या घरच्यांसाठी. तुमच्याकडे ती पिऊनची नोकरी आहे ना जी, त्यासाठी मला अप्लाय करायचं आहे. मला प्लीज तो पिऊनचा जॉब मिळेल का? माझी आई नेहमी म्हणते, कुठलंही काम कमीपणाचं नसतं.
जे पडेल ते काम करायची तयारी असायला हवी, आणि माझी तयारी आहे. तुमच्या कंपनीत जी पिऊनची जागा रिकामी आहे ना, मला तो जॉब करायचा आहे. मला प्लीज प्लीज मला पिऊनची नोकरी द्याल का? हॅलो मॅम, मॅम हॅलो. सोहम, हे बघा, हॅलो मॅम, मला नोकरीची गरज आहे. मी पिऊनची नोकरी सुद्धा करायला तयार आहे. हॅलो हॅलो मॅम, हॅलो मॅम, प्लीज बोला ना. मी पिऊनची नोकरी पण करायला तयार आहे मॅम. हे बघ, दुसरं काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे, आणि कुठून तरी सुरुवात करावीच लागेल ना. हो, पण मला कळतंय, एकाच ऑफिसमध्ये म्हणजे नवरा पिऊनची नोकरी करणार आणि बायको हायर पोस्टवर, तुझ्यासाठी ते खूप ऑकवर्ड अरे होईल. नाही नाही, तसं नाही सोहम. हे माझ्याकडे एक सोल्युशन आहे. आपण ऑफिसमध्ये कोणालाच सांगूया नको की आपण नवरा बायको आहोत. म्हणजे मी काळजी घेईन की हे कोणालाही कळणार नाही. पण प्लीज शुभ्रा, मला ही नोकरी करू दे. प्लीज प्लीज प्लीज, मला या नोकरीची गरज आहे शुभ्रा. प्लीज करू दे मला. आय एम सो प्राऊड ऑफ यू सोहम. कुठलंही काम करायला तयार आहेस तू आयुष्यात. मला खरंच कौतुक वाटतं याच गोष्टीचं. का कमी लेखू मी? कुठल्याही कामाला कमी लेखीन एवढी लायकीच नाही आहे माझी. गरज पडली ना तर हातगाडी चालवायला तयार आहे मी, पण आईला त्याचा त्रास होणार म्हणून मी ते नाही करत आहे. पण प्लीज मला पिऊनची नोकरी करू दे ग. प्लीज शुभ्रा, नाही म्हणू नकोस. करू दे ना ग मला. आणि शुभ्रा त्याचा इंटरव्ह्यू घेत होती. अहो, कसं वाटलं ते? आसावरी, सोहम फक्त 12वी पास आहे. यापेक्षा मोठ्या पोस्टची नोकरी त्याला कुठे मिळणार आहे? आणि तू या सगळ्याची पॉझिटिव्ह साईड लक्षात घे ना. तो मनापासून प्रयत्न करतोय, त्याला जबाबदारीची जाणीव होते, काहीतरी नवीन सुरुवात होते. आणि खरं सांगायचं तर हे प्रयत्न महत्वाचे, ही सुरुवात महत्वाची. मार्ग आपोआप सापडत जातात. आपण किती प्रयत्न करतोय हो तो. त्याची धडपड माझ्याच्यानी बघवत नाही. त्याला मार्गच सापडत नाहीये काही. काय सांगू तुम्हाला, मगाशी शुभ्रा समोर त्याने चक्क हात जोडले होते. आधी किती मोठ्या पदावरती काम करत होता माझा मुलगा, आणि आता बघा सावरी, तुला असं तिने रडताना पाहिलं तर त्याला वाईट वाटेल की नाही? त्या प्रयत्नांना आपण एनकरेज केलं पाहिजे ना. अहो अहो, तुम्ही बघता का आपल्या मुलासाठी काहीतरी काम बघा ना त्याच्यासाठी. बरं ठीक आहे, ठीक आहे, तू शांत रडू नकोस. मी आज लवकर घरी येतो, मग आपण बोलू. तू रडू नकोस प्लीज. चल बाय. ये इकडे बस. सोहम, तू नको इतकं टेन्शन घेऊस. अरे तुझ्यात कपॅसिटी आहे, आणि मुळात हा जॉब आहे ना, तो तुला तुझ्या कॅलिबरवर मिळालाय. त्यामुळे मला खरंच असं वाटतंय की तू तो जॉब घ्यावास. आणि प्लीज रे, मला लाज वगैरे वाटेल असा विचारही मनात आणू नकोस. खरं सांगू का, मीच सगळ्यांना अभिमानाने सांगेन की माझा नवरा काहीतरी मनापासून आणि खूप प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतोय. नाही शुभ्रा, हा तुझा मोठेपणा आहे, पण तुला आणखी त्रास होईल असं काही करायचं नाहीये मला. अरे तुझ्यात इतके चांगले बदल होत असतील सोहम, तर त्याचा मला त्रास होणार आहे का? आणि राहिला प्रश्न, तू माझ्या ऑफिसमध्ये हे बघ, कष्ट करायची तयारी आहे माझी. त्यामुळे इथे जॉब नाही मिळाला तरी कुठेतरी मिळेलच. इट्स ओके, मी माझं मॅनेज करीन. अरे
शुभम काय करतोयस तू? कुठे चाललायस? जॉब शोधायला. सर 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 ऐका ना सर. सर एकदा बघा ना, माझं नाव सोहम कुलकर्णी आहे, प्लीज एकदा बघून घ्या. काय निघा करू यायचं. सर माझा रेझ्युमे आहे, माझी सगळी माहिती आहे त्यात. मला ॲक्च्युली नोकरीची खूप गरज आहे सर. कुठलीही नोकरी चालेल, पिऊनची चालेल, रनरची चालेल, जी तुम्ही म्हणाल ती, पण प्लीज मला नोकरी द्या ना सर, प्लीज. नोकरी का अशी मगाची असते का? स्लीपलेस. सर असं नका हो बोलू सर. सर मला खरंच गरज आहे. ऐक सर, ऐका ना सर. सर 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 प्लीज. सर तुम्ही काही पाहिलं नाहीत ना सर? पाहिलं, तुझी तगमग पाहिली, तळमळ पाहिली. तुला खरंच काम करायचंय? हो सर. असं काम शोधायची गरज नाही सो. उद्यापासून अभिज किचन जॉईन कर. हं? हवीस किचन? पण सर माझ्याकडे अनुभव नाहीये. आता पण बिन काय करू नकोस. का टेन्शन घेतोयस? मी आहे ना तुला गाईड करायला. बाप लेक मिळून मस्त काम करू. हेच तर हवं होतं मला. अभिज किचनमध्ये एंट्री मिळाली. आता कोण कोणाचा बाप आहे ना लवकरच कळेल. मिस्टर अभिजित राजे